नमस्कार. आपण दासबोध नित्यपाठ बघत आहोत. स्वामी माधवनाथांनी म्हणजे माझ्या सद्गुरूंनी 108 महत्त्वाच्या ओव्या सारांशरूपी दासबोधाच्या घेतलेल्या आहेत. आज 11वी ओवी. नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती नाना देसी विदेशी. आपण जन्मलापासून तो मृत्यूपर्यंत सतत काळ आपल्याबरोबर असतो. जसं श्रीकृष्ण म्हणाला की मी जन्माला यायच्या अगोदरच माझे स्वतःचे मामा असं मला मारायला तयार होते. त्यानंतर असं बरेचदा होतो की आपण रस्त्यावर चालतो आहोत आणि असं एकदम व्यवस्थित फुटपाथच्या जवळनं चाललो आहे, पण एक कार येते आणि ती अशी फास्ट 100 किलोमीटरच्या वेगाने चालली जाते. अरे ती 1 मिलीमीटर जरी इकडनं इकडे असती तर जयरामजी की झालं असतं आपलं. ठीक आहे, तर सतत तो मृत्यू आपल्याबरोबर असतो. न कळे होणाराची गती, आपली गती काय होणार आपल्याला माहीत नाही. मग म्हणून आपण प्रत्येक क्षणाचा उपयोग, त्याचा मोल ठेवून व्यवस्थित त्याचा उपयोग करता यायला पाहिजे. तर तो कसा होईल आहे? सावध, साक्षपी, विवेकी असं राहून आपण योगी होऊन, भक्त होऊन, विभक्त नसावे तरीच भक्त व्हावे असं समजून, असं राहून, असं जगून 24 तास पुढं जीवनभर आपलं जीवन सफल करायला पाहिजे. कर्मासारखे प्राणी पडती नाना देसी विदेशी. मग आपले जे 84 लक्षांचं जे लक्ष योनींचं जे आपलं कर्म आहे त्यानुसार मग आपल्याला मृत्यू होतो. आणि आपला मृत्यू या देशात किंवा विदेशात कुठे येऊ शकतो, आपल्या घरात किंवा कुठे पण. असं तर नाही की आपण भारतात जन्मलो तर आपण कधीच मरणार नाही किंवा आपण कुठल्या विदेशात जन्मलो तर आपल्याला कधीच मृत्यू येणार नाही, असं काही नाही. यत दृष्टम तद नष्टम. जे काय जन्माला आलेलं आहे, जे काय दिसतं आहे ते सगळं नष्टच होणार, जे काय दिसत नाही ते पण नष्ट होणार. त्यामुळे प्रत्येक क्षणाचं मोल अगदी अमूल्यतेने जगून त्याची मूल्यता करायला पाहिजे. योगी होऊन, भक्त होऊन आपण एक व्यवस्थित परमार्थिक लाईफ जगावं असं समर्थ रामदास सांगतात. सावध, साक्षपी, विवेकी हो. चला आपण तसं जगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.